सोलापूर शहरातील आसरा परिसरातील एसबी आयकॉन या इमारतीत दूषित पाण्यामुळे तब्बल 30 ते 40 रहिवासी आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। इमारतीतील सुमारे 150 रहिवाशांपैकी अनेकांना उलटी जुलाबाचा त्रास झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व रहिवाशांची आरोग्य तपासणी सुरू केली। आरोग्य विभागाच्या प्राथमिक तपासणीत आतापर्यंत सुमारे 30 नागरिकांना उलटी जुलाबाची लक्षणे आढळून आली आहेत। इमारतीतील रहिवाशांनी सांगितले की ड्रेनेजचे घाण पाणी बोरवेलच्या पाण्यात मिसळल्यामुळे ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली। त्यामुळे दूषित पाण्याचा वापर केल्याने अनेक जण आजारी पडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे। महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या डॉक्टर सुहासिनी वाळवेकर यांनी सांगितले की इमारतीतील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी सुरू असून आवश्यक औषधोपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत। आतापर्यंत सुमारे 30 रुग्णांमध्ये उलटी जुलाबाची लक्षणे आढळली आहेत। मी डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, शहर साथरोग तज्ञ, नई जिंदगी UPSCचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या एरियामध्ये SB प्लाझा या अपार्टमेंटमध्ये लूज मोशन्सचे मल्टिपल पेशंट सापडलेले आहेत। सो त्यांना गाईड केलं होतं की ते तुमच्यापर्यंत आलेले नसतील तर तुम्ही तिथे पोहोचा आणि किती पेशंट आहेत याचा सर्वे करून घेऊ देत। त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या टीमला आशाताई ANM आणि PHN यांना इथे पाठवलेलं आहे। सो इथे जवळजवळ 30 ते 40 पेशंट सापडलेले आहेत 35 घरांमधनं। सो आता ते लूज मोशन्स का झालेले आहेत, 1-2च आहेत। तिथे असणारे डॉक्टर आसिफ यांनी त्यांना ट्रीटमेंट दिलेली आहे आणि ते आता सगळे स्टेबल आहेत। कोणालाही ऍडमिटची सध्या तरी गरज नाही आहे। तरी पण आमचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गावडे मॅडम येऊन स्वतः या पेशंटला तपासतील आणि ट्रीटमेंटचा पार्ट जर काही असेल ORS वगैरे ते तर आता दिलेलंच आहे आणि ते अन्नातून झालेलं आहे किंवा पाण्यातून झालेलं आहे यासाठी पाण्याचं सॅम्पल घेतलं जाईल, ते तपासणीला पाठवलं जाईल आणि जर आढळलं की अन्नामधून झालेलं आहे, तर हे सगळे वेगवेगळे फ्लॅट्समध्ये राहत आहेत त्यामुळे अन्नाचा तर संबंध येत नाही। जर पाण्यातून झाला आहे किंवा आता पावसाचे दिवस आहेत ते पर्टिक्युलरली स्कॅटर्ड पेशंट असतील तर त्याप्रमाणे नियोजन केलं जाईल। एवढंच मी आता सध्या सांगू शकतो।